करता अभयचे जांभूळयुक्त जंबवासव, मधुमेहींसाठी संजीवनी। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा दुहेरी पराभव, सत्तेसह स्वतःच्या मतदारसंघही गमावला। भाजपचे सुवेंदू अधिकारींचा 15,114 मतांनी दणदणीत विजय, दीदींना 58,349 मत। पश्चिम बंगालच्या भाग्याचा नवा अध्याय सुरू, श्याम प्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं। पश्चिम बंगाल आता भयमुक्त आणि विकासयुक्त। भाजपच्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी मानले आभार। बंगालच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आयुष्मान योजनेला मंजुरी दिली जाईल। विजयी भाषणात पंतप्रधान मोदींची घोषणा, तर घुसखोरांवर कडक कारवाई करण्याचाही इशारा। भवानीपूर मतमोजणी केंद्रावर मला मारहाण, लाथ मारण्यात आली। ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप, टीएमसीच्या बूथ एजंटलाही मारहाण झाल्याचा दावा, फेरमोजणीची मागणी। ममता बॅनर्जींना सर्व मुस्लिमांनी मतदान केलं, तर हिंदू, शीख, जैन, बौद्धांनी मला आशीर्वाद दिला। पश्चिम बंगालमधील मोठ्या विजयानंतर भाजपच्या सुवेंदू अधिकारींची प्रतिक्रिया। पश्चिम बंगालमध्ये कमळ फुललं, भाजप 200 पार। ममता बॅनर्जींच्या पक्षाचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या वाट्याला फक्त 81 जागा। पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीवेळी टीएमसी आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने। आसनसोल, कुंज बिहार, दिनहाटा, बानकुटा भागामध्ये मोठा राडा, टीएमसी ऑफिसमध्ये तोडफोडीसह जाळपोळ, भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप। पश्चिम बंगालसह तमिळनाडू, केरळमध्ये तमिळनाडू थलपतीचा उदय, अभिनेता विजय मुख्यमंत्री होणार। स्टॅलिन यांचा डीएमके पक्ष सत्तेबाहेर, थलपती विजयच्या टीव्हीकेला 107 तर डीएमकेला 60 तर एडीएमकेला आता 47 जागा। केरळमध्ये बदल, काँग्रेसचा विजय, डावे सत्तेबाहेर। काँग्रेस असलेल्या यूडीएफला 102, डाव्यांच्या आघाडीला 35 जागा मिळाल्याची माहिती। आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, काँग्रेस पिछाडीवर 101 जागा मिळवत हेमंत बिस्वा शर्मांनी गड राखला। काँग्रेसच्या वाट्याला 23 जागा, काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांचा देखील पराभव। पुदुचेरीत पुन्हा एनडीएचीच सत्ता येणार, 21 जागांवर आघाडी, तर काँग्रेस आणि डीएमकेच्या आघाडीला 4 जागा। एन रंगास्वामी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार। पश्चिम बंगालला कुशशासनातून आता बाहेर काढण्याचं काम भाजपनं केलं। बंगाल, आसाम, पुदुचेरीमध्ये जनतेनं मोदींवर विश्वास दाखवला। घुसखोरी, दहशतवादी कारवायांपासून भारताला वाचवणारा विजय, मुख्यमंत्री फडणवीसांचं भाषण। पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि निवडणूक आयोगाची युती, 92 लाख मतं डिलीट करण्यात आली। बंगालमधील भाजपच्या विजयानंतर संजय राऊतांचा आरोप। भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष, दिल्लीत भाजप मुख्यालयाबाहेर एकामेकांना पेढे भरवत आनंद उत्सव, तर बंगालमध्ये झालमुरी वाटत जल्लोष साजरा। देशाच्या राजकारणात सुनेत्रा पवारांचा नवा रेकॉर्ड, बारामतीत 2019 मधील दादांच्या मताधिक्यापेक्षा सुनेत्रा पवारांना जास्त मतदान, सुनेत्रा पवारांना 2,18,000 मताधिक्य। बारामतीकरांनी दादांमुळे माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केलं, आजचा विजय दादांना आदरांजली, विजयाचा गुलाल उधळू नका, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अक्षय कर्डिलेंचा विजय, कर्डिलेंना 1,34,000 मताधिक्य, राहुरीत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा।